अरे बाबा टायर पंक्चर झाला. लफडा हो गया. स्कॅम. लफडा झाला आता उतरायला लागेल मला. नशीब. थांबा उतरायला लागेल. ए थांबा. अरे हो बघा टायर पंक्चर झाला. काय यार दीदी सांगला जास्त काजू जेवू नको. त्याला वजन दिला. काजूचं वजन दिलाली. बघा स्कॅम. आहे ना स्टेपनी आहे ना. टायर पंक्चर हो गया. आले आमचे काजू आले. दीदी सगळा डोजा पुरे द्या. पटापट. हो चल ना. डेंजर काम आहे डेंजर. गाडीन पण ती परिस्थितीने रिक्षान पण ती. जागा काही म्हणे आम्हाला. अरे निशान भाऊ दिसतच नाही काय. बॉस समजा हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. काल रात्री आपण लेट निघलेलो. गणपतीपुळेला आता पोचलो आहे. म्हणजे गोव्याला चाललो आहे आम्ही. दीदी, मी, यज्ञा, जिजू आहेत. जिजूंचे मित्र आहेत, त्यांची बायको आहे. तर इकडं गणपतीपुळेला दर्शन करू. सकाळी लवकर पोचलो म्हणून इथं रूम घेऊन फ्रेश वगैरे झालो. आता निघू इकडनं. त्याच्या एंट्रीवर पोचलो आहे. त्यांच्यामुळे टाईमपास झाला. सगळी इकडं टाईमपास करतात. मी नाही येत नाही, लवकर चालतो आम्ही. त्यांच्यामुळे टाईमपास झाला. चला आता दर्शनाला जाऊ लवकर. दीदी पाणी जास्त आहे, पप्पाने चांगले पकडून ठेव, जाऊ नको. हे सांगतो मी तर सांग, कारण काही इच्छा बाकी असेल तर लवकर. इच्छा काही बाकी असेल तर सांग कानान. हे या काय हा गे. काय सांगला? मी पण सांगतो बघ काहीतरी. कोणला सांगायचं नाही काय सांगले. चलो दर्शन घेऊन झालं आमचं ना. सगळी गेली पुढं. मी मागे एकटा थांबलेलो. चालतं पुढं. एकदम मस्त दर्शन झालं. लगेच जास्त लाईनीला गर्दी पण नव्हती, कारण की लवकरच आले आम्ही म्हणून. पाणी जाम आहे ना. आता फोटो काढायला उतरले. आणि हे दीदीची फरमाईश होती काय फोटो काढत होता दीदी. झालं ना फोटो बस. आता उद्या नाही, अजून बाकी आहे पुढं. गाडी बघा किती मागले. आज के लिए इतना ही काफी. मस्त व्ह्यू आहे. A few moments later. आता काजू घेवायला थांबलो आम्ही. इकडं गोव्याचे पहिला काजू जेवायला दिदीने डायरेक्ट काजूंचे कारखाने आणले. हे बघा डायरेक्ट काजूच आहे म्हणता अख्खं. अजून गोव्यात पोचलो पण नाही, त्यांनी काजू जेवायला थांबवले. हे दीदी जे 1.5 किलो 8 पॅकेट आहे. 1600 ग्राम. 8 पॅकेट. दीदी काय अख्खे गावाला वाटलं नाही. लावले काय आवरं काजू. हे बघ कवरं घेतले. ही पिशवी आवरी भरली. हे आवरं अख्खा कारखाना एकच लावले. झाला का तो सॉल्व? A few moments later. दीदी हे दीदी अय दीदी इकडे बघ. यावर काजू कोणला घेतल्या. हिनी तुम्हाला दाखवित हवा काजू गौरव घेतल्या. हे बघ काय झाला. अरे बाबा टायर पंक्चर झाला. लफडा हो गया. स्कॅम. लफडा झाला आता उतरायला लागेल मला. नशीब. थांबा उतरायला लागेल. ए थांबा. अरे हो बघा टायर पंक्चर झाला. काय यार दीदी सांगला जास्त काजू जेवू नको. त्याला वजन दिला. काजूचं वजन दिलाली. बघा स्कॅम. आहे ना स्टेपनी आहे ना.
अँड्रॉइड लिहून का टायर पंक्चर हो गया. आले आमचे काजू आले. दीदी सगळा डोजा काजू पुरे द्या. आलं. पटापट. बाबा टायरच पंक्चर झाले. आता हवा मारतो. पिल्ला आहे का? याय जे मारा हवा पटकीला जाऊ लागेल. तुम्ही चालू द्या असते असते. या मी मरतो नाही राहून दे थांबा. छत्री घ्या का. A few moments later. सॉरी देख सकते हैं हम एक छाते में कितने जन है. पाण्याचा नाही तो पक्का आहे. आपण गाडी गेली आपली बनवायला. आता पुढं जराशी हवा मारली. टायर पंक्चर झाले. तुम्हाला दीदीने कुठली रील्स पाठवली? पैसे पत्नी के पास रखना चाहिए. पुरुषों को जितना कमाओ सारा पत्नी को दे देना चाहिए. पत्नी के पास धन होने से लक्ष्मी बढ़ती है. हाँ दीदी अपन काम का तुझ्यावर अपना बी लो और दुसरो का बी लो. मस्त चालल्या होता चालत. हे मला येते रिक्षा चालवता. मी त्या दिवशी घेऊन आलो रिक्षा. कुठे आपल्या घरी पोलिस आलतो मी घेऊन. मग रिक्षा मला बी येते. चला जावा घेऊन. चला हो काका चावी द्या. काका असते. आम्हाला सोराना बरं द्या नाक्यावर. आता आम्हाला सोडायला येत आणि रिक्षा त्यांचीच आहे. दादा ही रिक्षा तुमचीच आहे ना? कुठं चालते? कुठं? रानगाव रेल्वे स्टेशन का? कोणला येवायचं असेल तर या काका आपल्या ओळखीचा. सॉरी दादा ओळखीचा. काका बोलवतो येणार नाही. दादा चॅनल जाऊन द्या आपला. आता सबस्क्राईब जास्त झाले परत कमी होतील. चला मस्त किक मारायला लागेल का? हॅलो मारा चला. भाऊ कुठे आहात तुम्ही? आये ते स्कॉर्पियो से जा रे रिक्षा से. चलो हा मग तुम्ही इथे चला जरा. गाडीन पण तीच परिस्थितीने रिक्षा पण तीच. काही म्हणे आम्हाला. अरविंद तळे. अरे निशान भाऊ दिसतच नाही का? ठीक आहे. यो बहुत समजा लागेल. कुछ तो बोला आप बाद में सुनो. आरसा खतरनाक आहे. दादा पोचू ना आपण 100%. दादानी सांगला म्हणजे खूप आता विषय नाही. चॅनलचं नाव पण सांगू. दादा एक सबस्क्राईब करी. काय मोबाईल दिसते दर्शन पक्का ना. यांना पण ज्या काय डोक्या बिक्या वेस. चला 10 रुपये शेट. हा खूप धन्यवाद हा तुम्ही आम्हाला सोडल्याबद्दल. थँक्यू. चला भेटू परत. चलो आता दादाचा विकायला लावले. बघू पंक्चरवाला काय आहे दुकान आहे. जमले. मार हो चालला. डेंजर काम आहे डेंजर. आमचं त्या भांडण झालती. भाऊनी सोडवला. धन्यवाद भाऊ तुम्ही सोडवल्याबद्दल. इसे चांगली कामं करता मी. हाँ मतलब 2 भाई एक साथ है तो फिर तबाही होने वाली है. भाऊ पण जाणार होतो सोडवाला पण वहिनी आताच सोडत नाही तर काय आता. चलो अजून दादाचं काही भेटत नाही. वैतागलो चालून. परत पाणीला परत रिक्षा करायला लागेल. साधी बोली वंडारी होती ती वंडारी. भाऊ बोली जर कायचा उशिरलेला. साधी बोली माणसा. काय बघा ना फोन करा ना. काय झालं घरा नावरेगाव चालल्या नाही. आता 5 किलोमीटर चालत आणले. आता अजून गाडी 2 किलोमीटर लांब आहे तिकडं. आमचे जिजू रागात चालल्यात. जिजू थांबा. जिजू नको. जिजू रागात चालल्यात.
पोचलो दादा त्यांच्याजवळ. गाडीचं काम चालू आहे अजून 10-15 मिनिटं लागतील. A few moments later. आणि आता आपण पोचलो म्हापस्याला बाजारात. आता इकडं आपण मच्छी वगैरे घेऊ, चिकन मच्छी सगळा. त्याला बघू पुढं. 600 किलो किलो आहे बगर 500 मिळाले 550 मिली एकदम फ्रेश व्हाईट स्नॅपर एकदम फ्रेश 3 किलो 3.5 किलो एक एक आहे. मच्छी मार्केटला आले होता तो काय मच्छी देतो. आपलं माहिती A few moments later. फायनली आपण रूम पोचलो. आपला रूम बोलते ना दीदी भाऊ, ते दुसरे भाऊ आणि वहिनी त्यांचा रूम पण खालती आहे. त्यांचे 2 रूम आहेत, आपला एक रूम वरती. इकडनं व्ह्यू बघा, स्विमिंग पूल. लास्ट टाइम आपण आलतो तेव्हा तिकडं होतो ना, आता इकडं आहो. दीदी सगळी पण तिकडंच आण, तर इकडनं जाऊ आपण तिकडं. तर मी फ्रेश झाल्यावर यज्ञानं दादा फ्रेश होता, बाकी आहे हे फ्रेश झाल्यावर जाऊ खाली. ना आता खाली आले हो, फ्रेश होऊन आम्ही सगळी म्हणजे दादा यज्ञ मी तिथं. आता स्विमिंग पूलमध्ये उतरू शकत नाही आपण, आता बीचवर जायचं आहे जेवण बिवून. दिदी सगळं आहेत ना इकडं ग्राउंड फ्लोअरवर. भाऊ काय करतात, मागच्या टाईमला आया होतो. घरात तर केव्हा काम करीत नाही, आता काम करायला घेतले. भाऊ काय बनवते, काय आहे या KFC चिकन डबल एक्स्ट्रा KFC चिकन डबल एक का नक्की काय आहे लास्ट मध्ये या काय आहे. तिरापी अजून काय आहे, कोलंबी. हो जितारी बी. नाही विश्रांतीची भाजी मुगाची. या वहिनींचा उपास आहे. पापलेटा बी लागतं. कळेल पापलेटा. उपास तरी काम साफ का तुमचा बहुत सारा आहे. तिला उपास मी नाही, आपण करायला नाही. भाऊ तुमचा पण उपास आहे का. नाही ना, उद्या बिर्याणी करून उपास आहे भाऊ. यांची बिर्याणी माहिती आहे ना, मागच्या वेळेला काय केलं, लापशी बनवून दिली ती बोलते बिर्याणी. जेवण झालं, जेवण कढई विसरलोय म्हणून ते टोपाचं पडते. सांग जरा आपला मिस्टेक. काय झाले, मिस्टेक काय झाले सांग. कढई जरी विसरून आलंय. कढई घरालेले म्हणून तो पण दलित लावले का, अभी समजा. चलो टेबल लगाओ. टेबल लावीच घेतले, गेम ऑन करेल ना. निशान भाऊ तुम्हाला काय बोलायचं आहे. निशान भाऊ काय बोलतो. आता खूप धमाल करणार आहोत. आता धमाल, आता टेबल लावले. आता निशान भाऊ धमाल करतील. आता धमाल और कमाल भी एक साथ हो जाएगा. अभी आता टेबल लागले. नवीन अण्णा कसं लागतं ते आता. आता सगळं जेवता काय याच्यात धमाल कमाल काय बघू. चला जेवण बिवून आलो बीचवर, कलिंगूट बीचवर. गर्दी कणाची आता सगळी 12 वाजले, कोणच नाही आता. सगळा कालो काय, फक्त दुकानं चालू आणि बीचवर कालो काय. बघू आता पुढं. टॅटू काढता का. सारू काय
पाणी आलं तर सगळ्यांची धावपळ चालू होती. अरे काही नाही याय पळून गेल्या. तुमचा फोटो पाहिजे का? A few moments later. मग पोचलो आम्ही. दीदी काय पवाचा विचार आहे का? 8 वाजता चालू त्या बघा काय लिहिलंय, पूल ओपन 8 AM. सकाळी 8 वाजता चालू होईल. सकाळी लवकरच उठून येऊ. तू लांब रे, तू चावले बाबा. चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू उद्या. बाय बाय.